पश्चिम रेल्वेवरील विरार रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम जे आहे हे झपाट्यानं सुरू आहे आणि आता मी विरार रेल्वे स्थानकावरती आहे। आपण जर बघितला तर या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 3A 4A यांची सुद्धा 4 मीटरने रुंदी वाढवण्यात येत आहे आणि या ठिकाणचे जे रेल्वे सुशोभीकरणाचं जे काम आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर ही इमारत जुनी इमारत पाडून या ठिकाणी 4 इमारत सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। हा जो प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ये जो आहे हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। आपण जर या साईडला जर बघितला तर हा डहाणूकडे जाणारा हा प्लॅटफॉर्म आहे आणि या वाढवलेल्या प्लॅटफॉर्ममुळे ज्या 15 डब्याच्या ज्या गाड्या आहेत हे या ठिकाणी थांबवणं सोयीचं होणार आहे। विकास महामंडळ MRVCच्या माध्यमातून अवघ्या 4 महिन्यामध्ये हे काम जे प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं आहे हे केलं असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जवळपास होम प्लॅटफॉर्म क्रमांक जो नवीन बांधण्यात आलेला आहे 5A हा पूर्ण जवळपास झालेला आहे आणि त्याच्यावर शेडचं काम जे आहे हे या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीतच जर बघितला तर रेल्वे प्रशासनाकडून विरार डहाणू रोड स्थानकामधील विकास कामे महत्त्वाची आहेत आणि त्यामुळं विरार डहाणू रोड चौबंदीकरण जे आहे प्रकल्पाअंतर्गत विरार स्थानकावर सुधारणांची कामं सुरू आहेत आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानकांची क्षमता वाढवणे, प्रवासी सोयी सुविधात वाढ करणे यावर रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकामधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना या सर्व चौपदरीकरणाचा किंवा या सुशोभीकरणाचा मात्र मोठा फायदा होऊन या ठिकाणावरून 15 डब्याच्या गाड्या सुद्धा सुरळीतपणे धावू शकतील आणि प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी हे सर्व रेल्वे प्रशासनाकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।